मध्य प्रदेशच्या जंगलात एक सुंदर असे सरोवर होते आणि या सरोवरात एक कासवदादा राहत होते. त्यांचे नाव होते सत्तू. पण हे कासवदादा बुद्धीने अतिशय कमी होते. त्यांच्या अंगात समजूतदारपणा नव्हता. संकटाच्या वेळी कसे वागावे, काय करावे अजिबात त्यांना कळत नव्हते. त्या सरोवरात आणखी जलचर प्राणी राहत होते. मासे, मासोळ्या, बेडूक दादा आणि एक भयंकर अशी दुष्ट मगरही राहत होती. सत्तू कासवदादांचे 2 मित्र होते. एक भरारी बगळे दादा आणि एक करारी बगळे दादा. पण हे दोन्ही मित्र अतिशय चांगले होते. ते कासवदादांना वेळोवेळी संकटात मदत करायचे. त्यांना समजावून सांगायचे, अरे सत्तू, संकट आले कसे वागायचे, काय करायचे, सगळे समजावून सांगायचे. पण या सत्तू कासवदादांच्या डोक्यात काहीही शिरायचे नाही. ते अगदी अल्लडपणाने वागायचे आणि सारखे संकटात सापडायचे. एकदा असेच झाले. त्यांनी काय केलं, जास्त भूक लागली म्हणून एक जिवंत मासा गिळला आणि तो मासा पोटात गेल्यावर तो वळवळू लागला आणि त्यांच्या घशापर्यंत आला. मग पटकन भरारी बगळे दादा आणि करारी बगळे दादा आले आणि मग भरारी बगळे दादांनी आपली चोच त्यांच्या घशात घालून मासा काढला आणि या संकटातून सत्तू कासवदादांची सुटका केली. मग दोघेही काय म्हणाले, भरारी बगळे दादा आणि करारी बगळे दादा, अरे सत्तू, तुला किती समजवायचं, संकटाच्या वेळी सावधानतेने वागायचं. संकट आलं की आपण बेसावध राहायचं नाही. डोक्यातली बुद्धी वापरून समजूतदारपणा घेऊन पुढच्या संकटाची चाहूल आजमावून घ्यायची. कळलं का? असा वागू नको, समजूतदारपणाने वाग. आता आम्ही दोघे होतो म्हणून तुला सोडवलं. आता आम्ही दूरच्या जंगलात जाणार आहे. कळलं का? असा आतताईपणाने वागू नकोस. हो, सत्तू कासवदादा म्हणाले. त्यांच्या डोक्यात काहीही शिरले नाही. मग भरारी बगळे दादा आणि करारी बगळे दादा काय म्हणाले, हे बघ सत्तू, आता आम्ही जंगलातनं फिरणार आहे, कारण आता उन्हाळा जवळ आला आहे. सरोवरातले पाणी आटून जाईल. मग आपल्याला पाणी पाहिजे ना, त्यासाठी आम्ही जंगलात फिरून बारमाही पाणी राहणारे सरोवर शोधणार आहे. त्यासाठी आम्ही दोघे जाणार आहोत. सरोवर शोधून झाले की आम्ही परत येणार. कळलं का? तोपर्यंत सावधानतेने वाग, संकटात सापडू नको. आम्ही येसपर्यंत आता तुला मदत कराय आम्ही दोघेही नाही. कळलं का? हो, मी समजूतदारपणाने वागेन, सत्तू कासवदादा बोलले. मग बगळे दादा निघून गेले. मग काय झालं, सत्तू कासवदादा पाण्यातनं एके दिवशी असे फिरत होते. भर 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 निघाले. त्यांच्या या भरभर जाण्याने पाणी सगळे उसळायला लागले आणि पाण्यात ती दुष्ट मगरीताई झोपली होती आणि ती उसाळीने पाणी तिच्या तोंडावर गेले. तिची झोप मोड झाली. तिने डोळे उघडले, पाहिले समोर तर सत्तू कासवदादा. ती मगर रागाने काय म्हणाली, अरे मूर्खा, मी झोपले असताना माझी झोप मोड केलीस पाणी उडवून. थांब, आता तुला गटम करून टाकते. असे म्हणून सत्तू कासवदादांच्या मागे मगर लागली. ती सत्तू कासवदादा घाबरले आणि तिने येऊन पटकन सत्तू कासवदादांना तोंडात धरले. तोंडात धरल्याबरोबर सत्तू कासवदादांनी आपले अंग वरच्या कवचात लपवून धरले. मग मगरीने चावे घेतले, पण ते वरचं कठीण कडक कासवदादांचं अंग होतं, त्यामुळे मगरीला त्यांना खाता आलं नाही. ते कवच तिच्या दाताला लागून तिच्या दातातनं रक्त यायला लागले. तिने पटकन सत्तू कासवदादांना तोंडातून सोडून दिले. परत सत्तू कासवदादा आपल्या कवचातून बाहेर आले. त्यांना समजलेच नाही. समोर मगर असताना कवचातनं बाहेर यायचं नाही त्यांनी, पण ते कवचातून बाहेर आले. त्याबरोबर पटकन मगरीताईने त्यांना पकडलं
आणि ती आता खाऊन टाकणार. तेवढा सत्तू कासव दादा ओरडायला लागले, वाचवा वाचवा. आणखी काय झालं, तेवढ्या भरारी आणि करारी बगळे दादा आले. त्यांनी पाहिलं सत्तू दादा संकटात आहेत. मग भरारी बगळे दादा पटकन खाली आले सरोवरात आणि त्यांनी मगरीच्या शेपटीवर टोचा मारल्या. त्यामुळे मगरीची शेपूट दुखायला लागली. तिने पटकन सत्तू कासव दादांना तोंडातून सोडलं आणि शेपटीकडे वळली. शेपटीकडे वळल्याबरोबर करारी बगळे दादा पटकन खाली आले आणि त्यांनी सत्तू कासव दादांना उचलून आकाशात उंच उडून गेले. आणि त्यांच्या पाठोपाठ भरारी बगळे दादाही वर उंच उडून गेले. मगरीताईला कोणीच सापडलं नाही. मगरीताई पाण्यात मग निघून गेली. तिची शिकार निघून गेली होती. अशा रीतीने करारी बगळे दादा आणि भरारी बगळे दादांनी या अल्लड कासव दादांना संकटातून वाचवलं आणि लांब एका जंगलातल्या कायम पाणी असणाऱ्या सरोवराजवळ नेऊन सोडले. आणि दोघेही म्हणाले, अरे सत्तू, तुझा बालिशपणा अल्लडपणा कधी जाणार सांग बरं. तू समजूतदारपणाने कधी वागणार. सारखा असा वागून तू सारखा संकटात सापडतोस. अरे डोक्याची बुद्धी जरा वापर, समजूतदारपणा घे, कळलं का. हो, मी आजपासून समजूतदारपणाने वागेन. माफ करा मला, तुम्ही दोघे होता म्हणून मी संकटातून वाचलो. आता मी असा संकटात नाही पडणार. तुम्ही सांगशिला तसे मी वागणार समजूतदारपणाने. बरोबर आहे. भरारी आणि करारी बगळे दादा म्हणाले, अरे सत्तू, समजूतदारपणाने वागून तुझ्यावर आलेले संकट तू परतू शकतो. स्वतःच्या ताकदीने, हिमतीने, बुद्धीने. दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येणार नाही. त्यासाठी तू समजूतदारपणाने वाग. कळलं का, कळलं का. आम्ही सारखे सारखे नाही येणार तुला सोडवायला. तुझं तू संकटातून सुटला पाहिजेस. कळलं का. हो, मला माफ करा. बगळे दादा, तुम्ही दोघे होता म्हणून माझा प्राण वाचला. आजपासून कसं मी बुद्धी तल्लख ठेवून समजूतदारपणाने वागून संकट परतून लावीन. बरोबर करारी बगळे दादा आणि भरारी बगळे दादा म्हणाले. आणि हे तिघे मित्र परत त्या सरोवरात आनंदाने राहू लागले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.